नमस्कार, मी सिद्धेश मुरकर। आज मी आले मुंबईमध्ये दहिसर या भागात, अशा भागात जिथे अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक मंदिर आहे, ते म्हणजे भाटलादेवी मंदिर। आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये भाटलादेवी मंदिराबद्दल चर्चा करणार आहे आणि माहिती घेणार आहे। भाटलादेवी मंदिर हे दहिसर मधली जुने आणि सुप्रसिद्ध मंदिर आहे आणि इकडच्या स्थानिक लोकांसाठी श्रद्धा आणि आस्थेचे सर्वात मोठे प्रतीक आहे। आणि या मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव, महाशिवरात्री, नवरात्री आणि हनुमान जयंती असे अनेक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। आपण जाणून घेणार आहे या मंदिराच्या मागे परंपरा, या मंदिराचा इतिहास आणि समाज कल्याण। आपण हे मंदिराचे जे अध्यक्ष, सचिव आहे आणि खजिनदार यांच्याकडून आज आपण माहिती घेणार, तर नक्की ही व्हिडिओ बघा। सर्वप्रथम सर, तुमचे सिद्धू गोंधळ या यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे। मला हे सर्वात जुने दहिसर मधले सर्वात जुने मंदिर आहे, तर या मंदिराबद्दल मला काही प्रश्न विचारायचे आहेत। मला जाणून घ्यायचं आहे या मंदिरामागे इतिहास, या मंदिरामागे परंपरा आणि तुम्ही ज्याप्रमाणे सामाजिक काम करतात या मंदिरामागे, त्यामागे मला आज जाणून घ्यायचं आहे। तुमचं तिघांचं सर्वांचं सिद्धू गोंधळ या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। नमस्कार सर, सर्वप्रथम पहिला प्रश्न मला असा आहे, हे भाटलादेवी जे मंदिर आहे ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आधी आपण स्तोत्र किंवा श्लोकने सुरू करू। शिवाय सततम नमः, नमः प्रकृतिभद्राय, नियता प्रतासुता, नितम मंगलाकारे, भद्रकाले कृपालिनी, दुर्गा क्षमा शिवा दात्री, स्वाहा स्वधा नमोस्तुते। भाटलादेवी माता की जय। सरांनी छान सुरुवात करून दिली, अध्यक्ष सरांनी, की कधी कोणत्या गोष्टीची सुरुवात करायची असेल तर त्याची प्रार्थनाने करायची, आणि सरांचे खूप आभार मानतो की सरांनी हे छान मला संस्कार दिले की सुरुवात देवीची सुरुवात प्रार्थनेने केली। आणि आपण आता मुलाखतला सुरुवात करू। सर, माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला तिघांना, की भाटलादेवीची स्थापना कधी झाली? जेवढा जुना दहिसर गाव आहे तेवढी जुनी हे संस्थान आहे। दहिसरमध्ये मुळात प्रत्येक गावात आपला जुना एक गावदेवी असायची, एक गाव देवता असायचा। आणि दहिसरमध्ये 4 दिशेमध्ये 4 देवी आहे, भाटलादेवी, भावदेवी, गावदेवी आणि वाघदेवी। वाघदेवी तिथे आपला केत्तीपाड्यात भागात आहे। ओके। हा 4 देवी म्हणजे ते मूळचे गावाची देवी आहे। आणि ह्याचा इतिहास असा म्हणला जातो की जवळजवळ 200 वर्षापूर्वी पेशवाच्या काळी जे काही संस्थान, मंदिर वगैरे उभारण्यात गेले त्यामधला हे आहे। आणि देवीच्या जे स्वरूप आहे, जे प्रतिमा आहे, ते सुद्धा इथला दगड मधून कोरली गेली आहे। ओके। ते ओरिजिनल मूर्ती आता तशीच आहे आणि तशीच आम्ही पूजा करतो। ओके, पण साधारणपणे किती वर्ष जुनं आहे? जवळजवळ 200 वर्ष। 200 वर्ष पूर्वी? 200 वर्ष आधी कौलाचा 2 भाग असायचा, 3 इथे आपण जिथे बसलो आहे तिथे गणपती मंदिरचा होता, खाली शिवाची पिंडी होती। ओके। त्या भागात एक कौलाचा घर होता, त्यामध्ये देवीचा होता। आणि पुढच्या भागात हनुमानजी दादा जे आता विराजमान आहे ती मूर्ती होती। तेवढं 3 स्कॅटर्ड होता। आणि आपला जे पिंपळचा वृक्ष आहे, वटवृक्ष आहे, ते सगळे होता। भिंती नव्हती, म्हणजे एन्क्रोचमेंट होत होता। आम्ही म्हणले, आमचे श्रीयुत यादवजी, बाळकरजी, नंतर जी.सी. पटेल, हे जुनी मंडळी सगळा त्यांनी मिळून एक ट्रस्ट बनवला, भाऊ पेडणेकर। आणि ट्रस्ट बनवून आधी हे कंपाऊंड वॉल घालायचं काम केलं, म्हणजे एन्क्रोचमेंट थांबतील। आणि त्याच्यानंतर हळूहळू करत ते वेगवेगळ्या ठिकाणी मूर्त्या होती, ते एक लाईनीमध्ये अशी सरळ लाईनीमध्ये आधी 3 असायची। त्यामध्ये गणपती बाप्पा एक मंदिर बनवला, नंतर देवीचा मंदिर बनवला, नंतर दत्त भगवानचं मंदिर बनवला, ते नवीन बनवला। शिवाची पिंडी जी होती जुनी ते जीर्ण झाली होती, ते विसर्जन केला, नवीन पिंडी आणून त्यांचा प्राणप्रतिष्ठा केला। त्याच्यानंतर हनुमानजी आणि अखेर में राधाकृष्ण। हनुमानजी जुनी मूर्ती आहे, शिवाची सुद्धा जुनी मूर्ती मंदिर होता। आणि 3 होते आणि 3 ऍड केले।
असे 6 मंदिर आम्ही सगळे मिळून जवळजवळ 20 ते 25 वर्ष पूर्वी बनवली. एका मला वाटतं की तारीख आपल्याकडे आहे, त्यानंतर सांगू तुम्हाला. परंतु सगळी करून ते सभामंडप, गर्भगृह व्यवस्थित आणि हळूहळू याचा वैभव कसा वाढेल आणि वैभव वाढायचं आपण कोण, देवी स्वतः, देवता स्वतः ते आपल्याला प्रेरणा देते आणि ते प्रेरणेतून काम करून करून आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. नुकताच आमचे अध्यक्ष दिवंगत रामजी यादवजी यांचा निधन झाला. आम्ही सगळे मिळून त्याला श्रद्धांजली वाहतो आणि मंदिराच्या पुढची वाटचाल चांगली होईल आणि दैसरचा जे श्रद्धास्थान आहे ते श्रद्धास्थान अधिक दृढ व्हावा, लोकांची श्रद्धा अधिक वाढवावा. इथे जुनी लोक जे राहायला बोलवल्या गेलेली आहे, ज्याने गणपतीची मूर्ती दिलेली आहे, ते लोक सुद्धा इथे दर्शनाला आहे. म्हणजे अजूनही येतात, विसरले नाही. म्हणजे असे एक महत्वाचं स्थान आणि दैसरच्या केंद्रभागी हे जे भरूचा रोड आहे म्हणजे मेन रोड आहे आणि केंद्रभागी अशी मोठी वास्तू 1500-1700 मीटरचा प्लॉट ते आम्ही वाचून ठेवला. सगळे जे मी नाव दिलं ते सगळे मिळून आणि आता पुढची वाटचाल आम्ही सगळे मिळून करतील. माझा 85चं वय आहे, जोशी साहेबच्या जवळजवळ 80चा आहे, तो सचिव आहे आणि श्रीयुत बारकर यांचे वडील सुद्धा सचिव होते आणि एक खजिनदार म्हणून आता जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. सरांनी खूप छान उत्तर दिलंय आम्हाला, मंदिराच्या इतिहासाबद्दल माहिती दिली, किती वर्ष जुनं आहे ते सांगितलंय. पण मला एक विचारायचं आहे, हे मंदिरची स्थापना जी आता तुम्ही केलंय, नवीन बनवलं आणि जे मेंटेन करतात तुम्ही व्यवस्थित, त्याचा सर्वात मोठा वाटा कोणाचा आहे? जे कोण कशा प्रकारे तुम्ही हे सर्वात मोठा वाटा गावकऱ्याचा आहे, इकडच्या स्थानिक लोकांचा आहे. स्थानिक लोकांचा सहकार नसेल तर आपण काय करू शकत नाही. दुसरी एक गोष्ट, एक बाबा इथे होते काली कांबळेवाले होते आणि कोणी एन्क्रोचमेंट करायला आला त्याला तोडून टाकायचा आणि त्याने वाचून ठेवला होता आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे हळूहळू आले. आणि मी पूर्वी नाव सांगितलं, एक जयंतीबाई ठक्कर म्हणून होते आणि बरीच नाव मी घेऊ शकतो. परंतु आता जे माझ्या आठवणीत आहे, भाऊ पेडणेकर आणि जे जुनी मंडळी ज्योतिष ट्रस्टी म्हणून आम्ही जवळजवळ गेले 50 वर्ष ट्रस्टी म्हणून काम करतो. गेले 13-14 वर्ष यांचे वडील गेल्यानंतर सचिवची जबाबदारी बजावते, दिन सोपवली गेली आणि आता अध्यक्षाची जबाबदारी बजावत आहे. श्री बारकर खजिनदार आहे आणि ॲडव्होकेट LC जोशी हे सचिव म्हणून काम बघतील. आता मला एक विचारायचं आहे, हे जे इथे खूप सारे मंदिर आहेत, गणपती बाप्पाचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, सर्व असे खूप आहे, हनुमान देवाचं मंदिर आहे, पण इथे फाटला देवीचं नाव का आलं विशेषतः? कारण काय, अधिष्ठात्री देवी ज्याला म्हणतो, अधिष्ठात्री देवी कुठल्याही मंदिरमध्ये आपण गेलो तर एक देव अधिष्ठाता देव असतो. एक देवी अधिष्ठात्री देवी असते. त्यामध्ये मुख्य नाव असतो, मुख्य नाव. आणि बाकी आपल्या सनातन परंपरेमध्ये पंचपूजा, पंचदेव पूजाचं महत्व आहे. पंचदेव म्हणजे शिव, शक्ती, गणपती, हनुमान आणि विष्णू. ते 5 तर पाहिजेच आणि ते 5 मंदिर आणि अधिक एक मंदिर दत्त भगवानचा, ते विष्णूचाच अवतार आहे. परंतु अशी पंचपूजा हे जे विधान आहे ते आपण बरोबर ते पाळतो. बरोबर, सगळ्यांनी छान उत्तर दिलंय, याचं महत्त्व सांगितलंय, एवढे मूर्त्या कशा आहेत आणि देवीचं का नाव आहे इथल्या फाटला देवीचं, सरांनी खूप छान एक्सप्लेन केलंय. मला एक सांगायचं आहे, प्रश्न आहे, इथे इकडचे जे स्थानिक लोक आहेत, ओके, तर त्यांचं फाटला देवीसाठी केवढं महत्त्व आहे? त्यांच्यासाठी पुष्कळ महत्त्व आहे. असं विशेष महत्त्व काय आहे? विशेष महत्त्व असं आहे की मन्नत ठेवत, आपण काय मराठीमध्ये सांगतो, नवस घेतो, नवस ठेवते. नवरात्रीला 9 दिवस इथे येते, उपवास ठेवते. देवीच्या काही काम थांबलेला असेल तर देवीकडे ते
मागून घेते आणि ते होते. नवसाची देवी म्हणतात. हा, म्हणजे एक जागृत देवस्थान ज्याला असं जागृत देवस्थान आहे आणि जागृत देवस्थान असल्यामुळे लोकांचा श्रद्धाचं केंद्र आहे. तुम्हाला विचारायचं मला, या भाटला देवी साठी काय विशेष पूजा आणि विधी केली जाते, ते विशेष त्यासाठी लोक येतात? इकडे पाठोत्सव होते बघा 30 एप्रिलला, नवरात्री उत्सव, गणपती उत्सव, ते साजरा एकदम मस्तपणाने करते. लोकांना श्रद्धा आहे लोकांनी, असं मला वाटतं श्रद्धा आहे की लोकांना मुंबादेवी मंदिर आहे तिकडे, तिकडे महालक्ष्मी मंदिर आहे. असं एक मंदिर भाटला देवी मंदिर दैसरासाठी महालक्ष्मी मंदिर म्हणा या मुंबादेवी आहे. आणि लोकांची श्रद्धा एकदम जोरात आहे. काहीतरी पण त्यांना प्रॉब्लेम आला तर इकडे आवड नमस्कार करणार, काहीतरी मदत केल्यानंतर लहान आणि लहान माणूस असेल, मोठा माणूस वयाचा असेल, लेकिन सगळं लोकांना माताजीच्या श्रद्धा एकदम जोरात आहे. पण इकडचे स्थानिक लोक, मला विचारतो मला, इकडचे स्थानिक लोक विशेष देवीसाठी काय श्रद्धा आणि परंपरा जपतात इकडे? विशेष परंपरा म्हणजे कसं, आता वेगवेगळ्या वेगवेगळ्या जातीचे लोक असतात, जसे म्हणजे भाट जात झाली. कारण तुम्हाला एक मी तुम्हाला विशेष गोष्ट सांगतो, जेव्हा मूर्ती स्थापना झाली तेव्हा इथे काही नव्हते, ते शेती होती, तळ होतं. तेव्हा ऍक्च्युली जी मूर्ती ते स्थापना झाली तेव्हा इथे भाट जातीचं म्हणजे एक लोक होती, त्यांनी त्याची ती म्हणजे सेवा केली, त्याची म्हणजे त्यांना सांभाळून ठेवलं. मग हळूहळू वस्ती वाढल्यानंतर मग ते लोक यायला लागली, मग त्याला स्वरूप द्यायला लागले हळूहळू मंदिराचं. आगरी लोक होते त्यांचं ऍक्च्युली त्यांनी ते सांभाळून, कारण पहिली तुला माहिती आहे सगळे मुंबादेवी पण बघा, मुंबादेवी कोळींची देवी म्हणतात, तशी इथे ही आगरीची देवी म्हणतात. तर ते असं असतं की म्हणजे त्यांनी सांभाळून ते मोठं केलं, हळूहळू लोक पसरायला लागली. मग कोणी ना ते जसे हे बोलले बाबा होते ते काळ्या कपड्यात, ते नेहमी त्यांना ते येऊन बसले, ते संरक्षण करायचे, कोणाला यायला द्यायचे नाही, म्हणजे एन्क्रोचमेंट व्हायला द्यायचे नाही. तर त्यांनी हळूहळू सांग मग एक एक पिढी करून कसे मग आमचे पूर्वीचे लोक जसे जे.सी. पटेल ते आले, मग त्याच्या पुढे हे आले, त्याच्या पुढे आम्ही आलो. तर असं असं सांभाळून आम्ही आतापर्यंत सगळं सांभाळून ठेवलंय. आणि लोकांची श्रद्धा तर तुम्हाला सांगतो, दर वर्षभर आम्ही एवढे कार्यक्रम करतो, त्याच्यामुळे कसं प्रत्येक देव आहे, आपल्याकडे गणपती आहे, आपल्याकडे देवीचं तर नेहमी होत असतं. मग नंतर दत्तगुरु जयंती असते, मग आपलं शिवचं तुम्हाला माहिती आहे श्रावण सोमवार असतो, मग शिवरात्री असते, ते असते. मग आपण हनुमानजीची म्हणजे हनुमान जयंती होते, राधाकृष्ण आपला गोकुळाष्टमीचा प्रोग्राम असतो. हे सगळं म्हणजे लोक कसे सगळ्यांना त्यांचं आहे आणि आस्था सगळ्या देवांवर असते. हिंदू समाज आहे, आपण सनातन धर्माचे लोक आहेत, तर सर्वांना आपल्याला आस्था सगळ्या देवांमध्ये असते. पण कसं आहे आजकालची पिढी थोडं थोडं हळूहळू त्याच्यातून जरा लांब होत चालली. म्हणजे लोकांना कसं ते पण आपण त्यांना काही बोलू शकत नाही. आई वडिलांनी जे शिकवणार आपलं धर्म काय आहे, आपण काय हिंदू काय आहे, सनातन धर्म काय आहे, हे आपण जोपर्यंत आपल्या मुलांना शिकवणार नाही तोपर्यंत मंदिराचं काय बरोबर हे आहे महत्व ते त्यांना कळणार नाही. म्हणून आपला एक रोल आहे, आपण कसं आपण पुढच्या पिढीला आपण काय देतो, त्यांना आपण काय समजवतो धर्माबद्दल, आपण आपला धर्म कसा वाचवायचा, आपली मंदिरे कशी वाचवायची, मंदिरे वाचवणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे खूप. आणि हे सांभाळून ठेवणं म्हणजे लोकांचं म्हणजे ठीक आहे, लोक कसे असतात धर्म परिवर्तन पण आपल्या तुम्हाला माहिती आहे त्याच्यातून आपल्याला वाचवायसाठी आपला धर्मचा प्रचार करणं हे फार गरजेचं आहे. आमच्या धर्माचा प्रचार करत राहायचं आमचं काम आहे. आम्ही हे सगळं वास्तू सांभाळून का ठेवतोय, लोकांनी यावं, इथे धर्म काय आहे, देवी आपली नवसाची देवी आहे, मग त्यांना कसं त्यांच्यावर आपण काही केलं तर त्यांची नवस पूर्ण होतं, त्याच्यामुळे त्यांची श्रद्धा वाढत जाते. म्हणजे श्रद्धा वाढूनच मग शेवटी काय होतं, मग लोकांना आता समजा आता तू आहे, तुम्ही यंग लोक आहे, तुम्ही म्हणतात माझ्यावर बरं होत नाही, चांगलं होत नाही, मग काय करायचं, मग ते कोणी एस्ट्रॉलॉजरकडे जाणार, कोणी काय, त्यांनी थोडी होतं. आपण जे पण आहे आपण बेसिक गोष्ट आपण देवाला सकाळी उठल्याबरोबर पाया पडतो आणि सांगतो जे पण आम्ही आज कार्य करतो चांगलं कार्य करतो. किती लोक पहिली दिवस सकाळी मंदिरात येतात मग स्टेशनवर आहे बरोबर, भले ते बूट कडे बाहेर आवारात येतात
दुरून पाय पडतात आणि निघतात. किती घाईत असेल तरी ते येतात, बघितलंय खूप वेळा, म्हणजे पटापट येतात, दर्शन घेतात, पण येतात. ही श्रद्धा आहे. लोकांना ते वाटतं बाबा आम्हाला आणि ठीक आहे कुठे लांब जायचं, मुंबईला गेलं नाही त्यांना जमत नाही, तसं स्टेशन जवळ आहे, लोकांना येणं त्याला प्रॉब्लेम होतो. शाळा सुटली की तरी मुलं येतात, त्यांना पण पॅरेंट्स घेऊन येतात. जाता वेळेस सुद्धा ह्या विषयामध्ये मला अतिशय संतोष आहे की इकडे पालक आणि जे बालक लोक आहे शाळेत जाण्याच्या अगोदर इथे येते, पाया पडते आणि नंतर शाळेला जाते. शाळा सुटल्यानंतर सुद्धा इथे पाया पडून परत जाते. म्हणजे नवीन पिढीमध्ये सुद्धा आपला सनातन धर्माचा संक्रमण चांगला रीती चाललेला आहे. एक गोष्ट आहे की कॉलेजला गेल्यानंतर अमका ते वेगळी गोष्ट आहे, थोडस कमी होतो, थोडा कमी होतो. परंतु मुळात सुरुवातीला लहानपणामधून जे काही दड झाला ते तो नेहमी संस्कार राहतेच. नाही, शेवटी फिरून फिरून तुम्ही जेव्हा तुमचं लग्न होतं तेव्हा काय तुम्हाला परिस्थिती अशी येते, तुम्हाला देवाजवळ यायलाच लागतं. एक वेळ अशी येते सर्व दरवाजे बंद होतात आणि परमेश्वराचा असतं, एक वेळ येते, ती वेळ येते जेव्हा यंग आहे. आता काय नाही, पण तुमचं लग्न होणार, तुमचं मुलगा, तुम्हाला पण वाटणार नाही बाबा माझा मुलगा असा नीट वागत नाही, देवा त्याला बुद्धी दे. मग ते तेव्हा देवाचं नाव निघतं की हे देवा त्याला पुरी बुद्धी चांगली दे, त्याला मोठं कर, त्याला काय कुठून फिरून फिरून ते हेच यायला लागतं आपल्याला. परमेश्वराबद्दल का श्रद्धा ठेवावी, का त्याची आपण भक्ती करावी, याचं सरांनी खूप छान उत्तर दिलंय. मला एक विचारायचं आहे, हे खूप मोठं मंदिर आहे दहिसरमधले, मग इथे किती पुजारी आहेत? पुजारी पण तसे लागत असतात, मग किती पुजारी, कसं मग तुम्ही हे मेंटेन करता, कसं सांभाळतात ते? ऍक्च्युली आपल्याकडे 3 पुजारी आहेत. 3 पुजारी आणि आपलं कसं आहे, आपल्याला प्रॉब्लेम नाही, आपली पाठीचे आपले स्टाफ क्वार्टर्स आहे. म्हणजे तुम्ही त्यांना राहायला सोय केली आहे? पहिलीपासून राहायला सोय केली, आधीपासून इथेच राहतात. ते सिंगल होते, सिंगलचे डबल झाले, डबलचे ट्रिपल झाले, ट्रिपलचे चोपल झाले, पूर्ण ते इथेच झाले. कसं त्याच्यामुळे त्यांना एकदम कन्व्हिनियंट पडतं, त्यांचे पूर्वज पुढे पुढे ते चालवतात. तर ते त्याच्यामुळे कसं त्यांना कन्व्हिनियंट आहे की बाबा 3 पुजारी असल्यामुळे 1-2 एनी टाइम अवेलेबल असतात, एक आराम करतो, पूर्ण दिवस सकाळचं ते रोलिंग मध्ये चालू असते. खूप मी लहानपणापासून इकडे येतो आणि मी बघितलंय खूप छान व्यवस्थित इकडचे पुजारी पूजा करतात आणि छान तुम्ही हे मेंटेन अजूनही ठेवलंय, खूप छान प्रकारे चालू आहे. इकडचं जी पण भक्ती चालू आहे सगळं व्यवस्थित चालू आहे. मला विचारायचं आहे की भाटला देवी एकदम प्रसिद्ध आहे दहिसरमध्ये, देवीचा चमत्कार असा खूप लोकांना काय मिळालाय, तुम्हाला प्रचिती काय आली एकदम अशी? हे चमत्कार लोक सांगत नाही, ते आपण काउंट करू शकत नाही, काउंट नाही करू शकत, पण अशी एक आली आहे मला. आम्ही इथे आहे, एक चमत्कार. मी एक उदाहरण देतो. एक सोनार परिवार आहे, आधी राहायला दहिसरला होते, आता राहायला गेले अंधेरीला. त्यांचा भाऊ, आता नाव मी विसरतो, तो आजारी होते, हॉस्पिटलमध्ये होते, जवळजवळ गेले अशी स्थिती होती. त्यांनी देवीचा नवस ठेवला आणि आपला जे कोरोना काळ होता, बंद होता, त्यांचा मला फोन आला की आम्ही नवस ठेवला होता, भाऊ वाचला आणि देवीचा दर्शन करायला यायचं आहे, काय करू? जाऊ आपण देवीच्या आज्ञा घेऊन जाऊ. आम्ही आलो, पाय पडले. त्यांनी सांगितलं की मला एवढे रुपये द्यायचे आहे, रोख आणले होते. मी सांगितलं रोख नाही, देवीच्या काळात तुम्ही ठेवा आणि परत घेऊन जा आणि आम्हाला चेक द्या. त्याने 3 लाख रुपयाचा चेक दिला आणि अजून सुद्धा अंधेरीवरून इथे नियमित येते. त्यांचा कारखाना व्यवसाय वगैरे इथे आहे आणि देवीला पाया पडून आणि असीम श्रद्धा. चमत्कार आपण सांगितला तर हॉस्पिटलच्या बेडवरती जवळ गेले अशी स्थिती होती, त्यामधून देवीने त्याला वाचवलं. ओके, खूप छान छान. पण मला एक विचारायचं आहे, इथे मी मंदिरात आलो, खूप छान प्रकारची साफसफाई आहे, तर ते कसं करता तुम्ही? साफसफाई ही गोष्ट म्हणजे आपल्याला घरी जसं आपण साफसफाई करतो तसं आपल्याकडे सगळी साफसफाई ठेवलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही लोक तर कामाला ठेवलीच आहे, पण आपण रेग्युलर त्याचं मॉनिटरिंग फोकसिंग होतच. आम्ही सगळे ट्रस्टी रेग्युलरली येत असतो, कॅमेरे पण लावलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला ते सगळं आम्ही कंटिन्यू वॉचिंग असतं आणि काय ट्रस्टी रेग्युलर येतच राहतात, त्याच्यामुळे मग ते साफसफाई होत राहते. आणि ही साफसफाई एक बेसिक गोष्ट आहे. कुठेही आपण म्हटलं ना, आपण कुठेही गेलं तर आपली एक साफसफाई आपली बेसिक गोष्ट आहे, ती आपल्याला करायलाच लागते. त्याच्याशिवाय मग लोक भक्त लोक येणार नाही, स्वच्छता नाही तर कोण येणार नाही. बरोबर. एक गोष्ट आहे की मोदीजी आल्यानंतर हे जागृती वाढलेली आहे. खूप
जे आहे ते मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात बस बघा किंवा जाहीर परिवहन बघा किंवा युवामध्ये पण खूप छान धर्माबद्दल खूप जागृती केली आणि धर्माच्या बरोबर स्वच्छताचा महत्व काय आहे. स्वच्छता सुद्धा एक धर्माचा भागच आहे. स्वच्छता तिथे परमेश्वर असतो. आता नवरात्रीचे दिवस येतात आहे, देवीचे दिवस येतात आहे, खूप छान दिवस येतात आहे आता. तर तुमची इथे कशी प्रकारे सजावट आहे, तयारी कशी नवरात्रीची आणि कसं तुम्ही करतात इकडे गरबा आणि नवरात्री? आता बघा तुम्ही आता जर बघितलं असेल तर आमची आता तयारी सुरू आहे. 1 महिन्यापासून आम्हाला तयारी करायला लागते कारण कमसे कम दिवसाला 7,000 ते 8,000 लोक येतात. किती? 7,000 ते 8,000 एवढे लोक येतात. हे 9 दिवस असतात. 9 दिवस. आणि मेजर म्हणजे कसं आपलं पंचमी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पंचमी एक दिवस, अष्टमी असते, त्या दिवशी आमची महालक्ष्मी येते. महालक्ष्मीची आम्ही मूर्ती आणतो. तुम्ही मूर्ती आणतात आणि ती सजावट करून म्हणजे त्या दिवशी घागरे फुंकणं हे एक बेसिक आपलं जुनं एकदम परंपरा आहे. घागरे फुंकणं ते होतं. त्याच्यामुळे बायका येतात. ते अजूनपर्यंत घागरी फुंकणं अजून कुठे कुठे फक्त गावात असेल, पण आता मुंबईत तुम्हाला कुठे मिळणार नाही, ते आमच्या मंदिरात मिळतं. मग आम्ही ते दसरा असतो तो साजरा करतो. आणि बेसिकली आपण म्हणतोय मराठी सण आहे, पण ऍक्च्युली सगळे सहभाग होतात. प्रत्येक ओटी भरणं म्हणजे कसं असतं, मराठी हे असतं, पण लोकांना असं वाटतं ओटी भरली म्हणजे काहीतरी आहे. मग ते सगळे लोक फॉलो करतात. बघा कुठची गोष्ट आपण करतो चांगली देवीला असं वाटतं, मग लोक पण फॉलो. आणि मला पण देवी चांगली गोष्ट आहे. कोणी पण कुठचे आपण म्हणतो ना सनातन धर्म कसं पण असो, तो आपण फॉलो केला त्याच्यावर फॉलो करणारे लोक भरपूर आहे. खूप आणि खूप छान प्रकारे इकडे आपण जे वाढदिवस साजरा करतो म्हणजे काय वार्षिक उत्सव म्हणजे जे आपण नूतनीकरण केलं आणि नूतनीकरण केल्यानंतर पुनःप्रतिष्ठा केली ते दिवस आहे. आणि त्या दिवशी आम्ही भंडारा सुद्धा करतो आणि गरीब लोकांना त्या दिवशी भोजन तुमका सगळा ते सुद्धा तुम्ही करतात. प्रत्येक देवीचा एक वार असतो. या देवीचा कोणता वार? शुक्रवार. छान. आता ही नवरात्री आली आहे, तर नवरात्रीमध्ये तुम्ही आता मोठ्या प्रमाणात गरबा असतात आणि आरती कशा प्रकारे आरती केली जाते आणि कसा गरबा असतो इकडे? आपली एक स्पेशल आरती असते नवरात्रीची. त्याबद्दल विचारायचं होतं मला. ती ऍक्च्युली फक्त नवरात्रीच म्हणतो आपण, बाकी इतर वेळी नसेल. इतर वेळी ती नवरात्रीची आरती नसते, ती देवीची आरती असते. म्हणजे ते पूर्ण आपलं जे देवी म्हणजे शिरोमणी माता जे आहे, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, म्हणजे प्रत्येक दिवसाचं म्हणजे ते एक असतं. म्हणजे मग शेवटी दसऱ्याने ती संपत्या. ती आरती रेग्युलरली होते. त्याच्यासाठी तर मेन येतात बायका सगळे, कारण ती आरती वर्षातून फक्त हे 9 दिवस होते. हे दहिसरमध्ये जे कोण राहत नसेल त्यांच्यासाठी ही व्हिडिओ बघशील तर तुम्हाला सांगतो, नवरात्रीमध्ये भाटला देवीमध्ये दहिसरमध्ये वेगळी आरती केली जाते आणि ती आरती बघण्यासाठी लोक लांबून येतात. तर हे आता व्हिडिओ जर बघत असेल तर नक्की बघा तुम्ही. सरांनी खूप छान माहिती दिली. सर सॉरी मध्ये बोललो, सर बोला तुम्ही. ती आरती म्हणजे असल्यामुळे ते बायका भरपूर आहेत त्या आरती. आणि ती आरती जेव्हा आपण म्हणतो घागरी फुंकणं म्हणतो, ती अंगात देवाची ती आरती जेव्हा आपण ते व्हायब्रेशन येतात, एक पॉझिटिव्ह हे एक व्हायब्रेशन. कारण ते जे फुंकणं घागरी इट्स नॉट इझी. लोकांना वाटतं बाबा घागरं घेतलं आणि फुंकलं नाही होत, धूर आतमध्ये जातो आणि ती अंगात देवी येते. ते जे म्हणजे आता बघा माझ्या पण हातात आता म्हणजे ते बघितल्यानंतर असं वाटतं की बाबा खरं आहे. म्हणजे त्यावेळी पूर्ण मंदिर असं व्हायब्रेशन पूर्ण भरलेलं असतात. म्हणजे बायका असे म्हातारे बायका पण ते घागरी फुंकतात. आपण म्हणतो 2 मिनिटं थकून जाणार, पडणार, पण ते पडत नाही. जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ते घागरी फुंकत राहतात. अशा म्हणजे पॉवर देते ते. आणि सांगितली सांगतो, आम्ही सुद्धा जेव्हा इथे येतो प्रवेशद्वारावर आतमध्ये आलो, आमच्या भूमिका बदलते. एक वेगळी एनर्जी येते, पॉझिटिव्ह एनर्जी येते, काहीतरी करायचं, काहीतरी. आणि 50 वर्ष चालू आहे तरी सुद्धा जोमाने काम चालू आहे. हे व्हायब्रेशनचं काम आहे. खूप छान. मला गरब्याबद्दल जरा सांगा ना, गरबा कसा होतो इकडे? गरबा ऍक्च्युली आम्ही ट्रेडिशनल गरबा करतो. आम्ही ते म्हणजे कमर्शियलाइज नाही, असं मोठ्याने डीजे असं काय डीजे नाही. आपले देवीचे जे ओरिजिनल गाणी असतात त्याच्यावरच गरबा होतो इथे. म्हणून लोकांना ठीक आहे थोडा अर्धा तासच करतात. आणि ते बायका करतात, यंग मुलांना तेवढं आवडत नाही आवडत. आताच्या ते लेटेस्ट सॉंग्स वर त्यांना नाचायचं असं, तो गरबा नाहीये, तो चुकीचा आहे. गरबाचा मुख्य जे विषय आहे तो जास्त गुजरातमध्ये प्रचलित आहे.
आणि गरबा म्हणजे गर्भगृह त्या शब्दावरून गरबा आलेला आहे. ओके, थोडी माहिती द्या त्यांच्या. जे पोट असते मातीची, त्याच्या मध्यभागी आपण दीप ठेवतो आणि चारी बाजूला त्याला छिद्र होतो, म्हणजे गर्भगृहाला ठेवलेला दीप गरबा. आणि तो गरबा म्हणजे तिथे देवीचा प्रत्यक्ष वास्तव्य आहे आणि त्याच्या बाजूने म्हणजे गोल गोल फिरून देवीचे जे गाणे आहे ते गायचे. अंबा अभयपदायिनी म्हणजे अंबामातेच्या, तसं प्रत्येक नवदेवीचा नव आहे आणि वेगवेगळे लय गाणे आहेत. परंतु ते सोडून इथे आमच्याकडे जे शास्त्रीय आहे, परंपरेनुसार आहे, ते सोडून ते डीजे हमकार तबकार ते अजिबात चालत नाही. ते दोन्ही परंपराच चालते, महाराष्ट्राची आणि गुजरातची. दहिसरमधलं हे जे भाटला देवी मंदिर आहे ते परंपरेने चालतं, इथं काही वेगळं करत नाही. आणि जी परंपरा आणली आहे ती हे लोकांनी जपून ठेवले. खूप सरांचं छान उत्तर दिलं सर. आता मला इथे जे गरब्याला जे शेवटचा दिवस असतो इथे होम होतो, तो खूप छान. मला वाटतं दहिसरमध्ये खूप लांबून येतात, तो दहिसरचे सगळे लोक येतात तो होम बघायला, नारळ द्यायला. त्या होम बद्दल जरा सांगा ना, कसं होतो होम? तो दिवसच मोठा असतो इकडे. 9 हवन असतो, 9 दिवस, तो 9मीला असतो. 9मीला. आणि त्याच्यात कसं असतं की आपण सगळेजण एक म्हणतो ना आपण की बाबा जे पण आपले काय वर्षावरचे काय असे दुःख आहेत, दारिद्र्य आहेत, पूर्ण आपण सगळ्यांसाठी प्रार्थना करतो, दहिसरवासियांसाठी, सगळ्यांसाठी. आम्ही आमच्यासाठीच नाही, पूर्ण दहिसरवासी आहेत ते. बाबा ठीक आहे देवी, काय चूक झाली माफ करा आणि बाबा तू हे जे आहे जेवढे दुःख आहेत सगळ्यांचे तुम्ही आपल्या मागे घ्या, त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला हे नारळ दान करतो आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांचं भलं करा, सगळ्यांचं भरभराट करा. हे असं एक बेसिक हवनाचं हे आपलं एक बेसिक हे असतं. आणि हवनाचं एक दुसरा गोष्ट अशी आहे की आपण जे काय सत्कार्य केला 9 दिवस त्याच्या दशांश म्हणजे 10वा असा होमची विधी आहे. होमची विधी आणि तेवढे होम केला जातो. आणि केल्यानंतर जे नारळ पूर्णावती होम, त्यामध्ये सुद्धा जसं सांगितलं की अंगात देवी यायची, काही लोकांना ते पूर्णावती होम वरती ते सुद्धा आम्ही बघितलेलं आहे. आणि हे चमत्कारच आहे. आता तुम्ही इथे मी भाटला देवीमध्ये आणि दसऱ्याच्या दिवशी आपण सोना, ते जुनी परंपरा आपली महाराष्ट्राची तशी ठेवलेली आहे. एकमेकांना सोनं आणि देवाला द्यायचं. एक झाड सुद्धा आहे सोन्याचा, इकडे आहे. छान छान. इथे गणेशोत्सव, नवरात्री, हनुमान जयंती, महाशिवरात्री आणि अनेक धार्मिक सण मोठ्या उत्साहाने तुम्ही इथे साजरे करतात. मनापासून प्रश्न विचारायचा आहे, पण ह्याला खर्च खूप असतो. तर तुमच्या इकडची जी सरकार आहे, नगरसेवक आहे, तुम्हाला मदत करतात का? जे असेल ते सांगा, कारण की आपल्या जर खंत असेल तर ते आपल्याला मिळेल. आपलं कसं आहे माहिती आहे, आपण ऍक्च्युली जे पण आपल्याला भक्तांकडनं आपल्याला जे पण दानपेटी येते त्याच्यात आम्ही सगळं म्हणजे एक आपण करून देतो, सगळं करून देतो. नगरसेवकांनी कधी असं मदत केली आम्हाला, कसं ते म्हणजे मागितलं तर देतात. थोडंसं आम्हाला पेवर ब्लॉक करून दिलंय, स्टेज बनवून दिलंय, कारण आम्हाला त्याची गरज होती. MP आणि MLA त्यांनी त्यांच्या फंडातून आम्हाला तेवढं करून दिलेलं आहे. त्यांचंही कौतुक, आभार मानावं की करतात ते आपल्याला. पण अशी काहीतरी खंत आहे का तुम्हाला, असं तुम्हाला मंदिरासाठी करायचंय पण ते मदत मिळत नाहीये, किंवा तुम्हाला आता नंतर तुम्हाला बोलता नाही आलं तर तुम्ही बोलू इच्छित तर बोलू शकता? असं देवीच्या कृपेने सगळं काय चांगलंच होतंय. आणि लोकांना आमच्या म्हणजे भाटला देवी हे कमर्शियलाइज नाही, तसं ओरिजिनल त्यासाठी लोक भरपूर येऊन म्हणतात की बाबा एकच मंदिर आहे जे कमर्शियलाइज नाही केलंय, पैशासाठी आम्ही काय बिझनेस केलेलं नाही. जे भक्त येतात ते भक्त ऍक्च्युअल भक्त येतात, पैसे टाकतात, आम्ही कोणाला काही सांगत नाही की द्या. आणि आम्ही जे येतं त्याच्यात आम्ही आमचं तेवढं करतो. त्यात तुम्ही समाधान सर्व मेंटेन सर्व करून. आणि हे पूजा केला तर एवढ्या पैशात द्या, हे करा तर एवढा द्या, असं काही नाही. मी इथे लहानपणापासून आलो, मला जे श्रद्धा आहे ते श्रद्धा. आणि दुसरी एक गोष्ट, कोणाकडे मागायला जायचं नाही, गरजच नाही. पडत सगळं देते. इन्व्हॉल्वच होत नाही, तुम्ही जातच नाही, मिक्सच होत नाही. आता येतो मी महत्वाच्या प्रश्नाला. तुम्ही समाजासाठी म्हणजे काय मदत, म्हणजे मंदिराकडून काय करता, समाजासाठी काय तुम्ही तुमच्याकडून मदत असते?
आता ऍक्च्युअली तुला सांगू तर आमचं जे आवक म्हणतो मी तुला, आता जसं सांगितलं आम्ही कोणाकडनं काय मागत नाही, तर आमचं आवक आणि जावक आपण म्हणतो ना इन्कम एक्सपेंडिचर एक कट टू कट असतात. तरी पण आम्ही कधी असं काय लागलं तर आम्ही पेशंट आहे मेडिकल किंवा काय कोणाला आता समजा काही शिक्षणाच्या काय ना काय मदत करतो. ठीक आहे, आमचं एवढं आहे नाही तरी पण आम्ही जेवढं आहे तेवढं जेवढं जमेल तेवढं करतो. खूप छान छान. पण एक गोष्ट आता मी तुम्हाला आवर्जून सांगतो की येत्या दिवसात मध्ये आम्ही ते सगळी प्रवृत्ती करणार आहोत. मेडिकल कॅम्प असो, ब्लड डोनेशन कॅम्प असो, किंवा मुलांना शैक्षणिक सहाय्य असो, किंवा हा जी जागा आहे ती जागाचा महत्तम उपयोग समाजासाठी कसा होईल, मंगल कार्यालय असो किंवा आणखी काही असो, ते सगळी सोय कसा उपलब्ध होईल ते आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. आराखडा तयार करायचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि तो आराखडा तयार केल्यानंतर आम्ही त्यासाठी पब्लिकला आणि भक्तजनांना अपील करणार आहे. आम्हाला संपूर्ण श्रद्धा आहे की आम्ही जेवढा संकल्पित राशी असेल तो त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला मिळेल तेवढी संपूर्ण श्रद्धा आम्हाला आहे. आणि येत्या 5 वर्षात मला असं वाटते सगळ्यांना की आम्ही ते साकार करू शकणार. हो, मी पण लहानपणापासून येतो, पण आता खूप छान मंदिर झालंय. आधीही छान होतं, आधीही परंपरा छान जपायची आणि अजूनही छान तुम्ही परंपरा जपतात आहे. खरंच आहे, वेळ काढून खरं हे तिघे बिझी असतात पण माझ्यासाठी त्यांनी वेळ काढला आणि खूप छान उत्तरं दिली. आपण दहिसरमध्ये येतो, भाटला देवी मंदिर माहिती आहे, पण त्याच्या मागचा इतिहास आपल्याला माहिती नव्हतं, त्या मागची परंपरा कशी जपतात ते माहिती नव्हतं, समाजासाठी ते काय करतात ते आपल्याला माहिती नव्हतं. पण आज त्यांनी छान उत्तरं दिले आणि आपल्याला सर्व प्रश्नाची छान उत्तरं देऊन सगळे प्रश्नाची उत्तरं मिळाले. तर तिघांचे मी आभार मानतो. आणि तिघांना अजून एकदा मी एक प्रश्न विचारतो की तुम्हाला काय आहे का, म्हणायचं आहे काय बोलायचं आहे का अजून काही? हो, बोला ना. तुम्ही चांगली संधी दिली, थँक्यू. आणि त्या संधीमुळे ते देवीच्या महात्मा, मंदिराचा महात्मा, आपली पंचदेव पूजाची पद्धत, ही सगळी गोष्ट उघडकीस लोकांपर्यंत पोहोचवायला आम्हाला जे संधी मिळाली, देवीने मला बुद्धी दिली. तुमचा सुद्धा आभार. मी मंदिराच्या पाया पडालो होतो आणि तेव्हा काय माहिती देवीने मला प्रचिती दिली आणि इकडचं घे ना, तू इथे फिरतोय इकडचं घे ना. मला जी आली प्रचिती ती सांगतो आणि पाया पडले आणि इकडे भटजी होते, त्यांना विचारलं इकडचे अध्यक्ष कोण, कारण की हे लॉक होतं. त्यांनी तुमचा नंबर दिला आणि मला माहिती नाही आणि तिघे आज मिळाले आणि खूप छान माहिती दिली. देव योग आहे आणि खरंच असाच आशीर्वाद असून दे. पुन्हा आपण भेटू आणि जे पण दहिसरमध्ये असेल नक्की नवरात्रीला या, भेट द्या. गणपतीमध्ये या, गणपती उत्सव पण जोरात असतो, महाशिवरात्री पण जोरात असतो, हनुमान जयंती आणि खूप दसरा पण जोरात असतो. तर नक्की तुम्ही भेट द्या. आपलं जवळचं देवस्थान आहे तर नक्की सर्व भेट द्या. मला एक अपील करायची लोकांना, जुने लोकांना, मला विचारायचं आहे समाजासाठी ज्यांच्याकडे जुने फोटो असेल मंदिराचा, देवीचा किंवा या स्थानविषयी ज्यांच्याकडे माहिती असेल ते माहिती आमच्याकडे परत पोहोचवायला आम्ही विनंती करतो, जेणेकरून आम्हाला भविष्याची पिढीसाठी आपण ते एक पुस्तकाच्या रूपाने किंवा डिजिटल रूपाने आपण तयार करायला विचार आहे. तर जुने लोक जेवढे आहेत ज्यांच्याकडे हा मंदिराविषयी फोटो असेल, चित्र असेल किंवा आणखी काय माहिती असेल ते आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायची विनंती या निमित्ताने करतो. सरांचं एवढंच म्हणणं आहे की या मंदिराचे जे दहिसरले जे जुनी लोक त्यांच्याकडे जी फोटो असेल जुनी तर सरांपर्यंत सरांना द्या. इथे ऑफिसमध्ये येऊन तुम्ही देऊ शकता. माझा एक शेवटचा प्रश्न आणि आपण मुलाखत थांबूया. तुम्ही इकडच्या दहिसरमधल्या या देशातल्या युवा मुलांसाठी, आमच्यासारख्या युवा मुलांसाठी ज्यांच्याकडे त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ शकता? धर्माकडे कसं बघायला पाहिजे, आपल्या देवांकडे कशी भक्ती करायला पाहिजे, कशी परंपरा जपायला पाहिजे, याला काय तुम्ही एक मेसेज देणार? अतिशय सुंदर सवाल. धन्यवाद. सध्याची जी पिढी आहे ती तर्कशुद्ध आहे. पुढची आमची पिढी होती श्रद्धावान. की वडिलांनी सांगितलं तर मानायच्या. का मानायच्या, त्याची पाठीमागे कारण काय, कशाला मानायच्या, आणि तो व्हॉट अँड वाय त्यामधून त्याला जे ज्ञानाचा संक्रमण होतो आणि वैज्ञानिकरित्या त्यांचे काय
महत्व आहे ते वडील सांगते, पुजारी सांगते, भटजी सांगते. आणि आता मी बघितलेलं आहे की कर्मकांड करता वेळी म्हणजे भटजी असते तो श्लोकाचा अर्थ आणि त्याची पाठीमागे भावना काय आहे हे समजून घेणं सगळा समजून देते. आणि नवीन पिढीला ते हवा म्हणून त्याला समजावून द्यावं लागते. आणि मला तो संपूर्ण श्रद्धा आहे की गेली पिढीपासून पक्षपेक्षा आम्ही काही जास्त म्हणजे शिकलेलो आहे आणि आमच्यापेक्षा नवी पिढी जास्त शिकून आणि सनातन धर्मावरती जी श्रद्धा आहे अतिशय दृढ होणार आहे. आणि जगात 1 नंबरचा धर्म हिंदू धर्म, विश्वविजयी धर्म कोणी असेल तर सनातन हिंदू धर्म असेल. आणि ते आज आपल्याला बघता येते विदेशमध्ये सुद्धा हरे राम हरे कृष्णचे मंदिर आहे किंवा आणखी मंदिर आहे, ते लोक आपले फॉलो करणारचे मंदिर ते आपल्याला फॉलो करायला लागले. पण आपण विसरायला गेलो, आपले कुठेतरी आपण विसरायला गेलो. परंतु हळूहळू आपली पिढी सुद्धा आपली लोक सुद्धा ते बघून सुद्धा त्याच्यावर ते खूप पुन्हा एकदा तिघांचे मी आभार मानतो. भाटला देवीतले अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांनी खूप छान माहिती दिली आणि आपल्या धर्माबद्दल, परंपरा कशी जपायची आणि परमेश्वरावर कसं प्रेम करायचं, कशी भक्ती करायची याबद्दल खूप छान माहिती दिली. आपण मुलाखत थांबूया आणि सरांचे तिघांचे पुन्हा एकदा धन्यवाद. जय भाटला देवी. जय भाटला देवी.